अकोला जिल्ह्यातील शहीद सुशील तेलगोटे यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली। या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून कठोर कारवाई करावी, तसेच SIT मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपयांची शासकीय मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि स्मारक उभारण्याचीही मागणी केली। आरोपीचे घर बुलडोझरने पाडावे व तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात अकोल्याच्या अशोक वाटिकेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। सुशील तेलगोटेचं हत्याकांड अतिशय क्रूरपणे झालेलं आहे आणि आज 20-25 दिवस होत आले तरी राज्य सरकारने या हत्याकांडाची दखल घेतलेली नाही। 2 आणि 4 लोकांचं हे काम नाही, सुनियोजित कट करून सुशील तेलगोटेचं हत्याकांड झालेलं आहे। आणि दुर्दैव हे की त्याच्या अंत्यविधीला स्थानिकचे पालकमंत्री आले नाहीत, आमदार आले नाहीत, खासदार आले नाहीत, गृहमंत्र्यांनी कुटुंबाची साधी विचारपूस सुद्धा केली नाही। देशाची सेवा करणाऱ्या सुशील तेलगोटेला या ठिकाणी हळहळ करून मारलंय। भीम जयंतीच्या तोंडावर सुट्टीला आला होता आणि एक दलित एवढ्या लवकर कसं काय उन्नती करतो, या द्वेष भावनेतून, जातीय भावनेतून त्याचं क्रूर हत्याकांड घडून आणलेलं आहे। राज्यामध्ये अमरावतीला आपण बघितलं असेल की तिथं बुलडोझर चाललं, मग देशाच्या सैनिकाची हत्या झाली, तो दलित आहे, त्याचं घर आतापर्यंत कसं काय उभं आहे? त्याचं घर बुलडोझरनी पाडलं पाहिजे ही आमची मागणी आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ याच्यामध्ये फाशीची शिक्षा या ठिकाणी ठोठावली पाहिजे ही आंदोलनाची मागणी आहे। यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढले पाहिजेत। कोळापे नावाचा एक पोलीस आहे, त्यांनी त्याच दिवशी कुटुंबाला दादागिरीची भाषा केली, त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहे, त्याच्यामुळे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि या प्रकरणात 2 आणि 3 लोक या ठिकाणी आरोपी नाहीत, तर संघटितरित्या घरामधून कट केलेला आहे, त्याच्यामुळे घरात सुद्धा कटाची माहिती होती, त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला सुद्धा आरोपी केलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि समग्र प्रकरणाची SIT CID मार्फत चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आजच्या मोर्चाची आमची मागणी आहे। या कुटुंबाला त्यांचा जो काही त्याची आई आज फोटो घेऊन रस्त्यावरती न्याय मागते, याच्यापेक्षा देशाच्या सैनिकाचं दुर्दैव असू शकत नाही। अकोल्याची डिग्री 45च्या वर आहे, जीवाला धोका आहे, तरी सुद्धा त्याची पत्नी आणि आई न्याय मागायला रस्त्यावर यावी, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव या महाराष्ट्राचं असू शकत नाही। त्याच्यामुळे सुशील तेलगोटेला शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याचं भव्य स्मारक उभा राहिलं पाहिजे, या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी आणि 1 कोटीची मदत झाली पाहिजे। त्याचं एवढं क्रूर हत्याकांड केलंय की तोंडामध्ये फक्त 17 दात उरलेत, बाकी पाडलेत आणि जबडा सुद्धा त्या ठिकाणी फोडलाय। त्याच्यामुळे हे हत्याकांड क्रूर हत्याकांड आहे, याचा आम्ही निषेध करतो। हाच आजचा मोर्चाच्या मागणी आहे। मला समोर दिसू राहिलं बा पोरगा, म्हटलं एकच पोरगा आहे, मला एकच पोरगा होतं, मला तसं मग पोराचं तोंड ठेवतं तसं त्याचं तोंड ठेवलंच पाहिजे, त्याच्या घरात दिसलंच नाही पाहिजे। तिला फाशी झाली पाहिजे, त्यांचे घर फाटले पाहिजे, जसं माझ्या नवऱ्याला मारलं तसंच त्यांचा चेहरा केला पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे। बस माझी एवढीच मागणी पाहिजे, बस त्यांना फाशी झाली पाहिजे, एवढी मागणी आहे माझी। माझ्या नवऱ्याला जसं केलं तसंच त्यांना केलं पाहिजे। घरून त्याने बोलावून नेलं, घरातून गाडीवर गेले ते पुढे समोर, आणि हा गेला, माझा पोरगा गेला मागून बाहेर, तिकडे गेला ना, तिथून मग त्याच पोराने तिथून फोन केला आम्हाला, तुमचा पोरगा घरी आला का? मी म्हटलं नाही आला, तर म्हणे थोड्या वेळाने लगेच मग त्यानं फोन केला की लवकर या काकू इकडे, पटकन इकडे आहे सुशी। मग लगेच आम्ही दोघं, बाबा नाही, आम्ही पळतच गेलो आणि त्याचे बाबा पडले खाली, पडता मी समोर गेली तर 2-3 जण मला दिसले गाडीवर बसताना। मी त्यांनी शिवाय झाल्या, भोसडीच्या थांबणार आहे, कोण आहे रे कोण आहे रे म्हटलं, निघून चालला गेला। एकच तिथं फक्त थांबलेला होता, ज्यानं फोन केला होता त्यानं, तो थांबलेला होता।